5000 ठिकाणी मन की बातचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विलेपार्ल्यात उपस्थिती। 100व्या मन की बातचं औचित्य साधून सटाण्यात काढण्यात आली मोदींची भव्य रांगोळी। आकर्षक रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। बुलढाण्यातील अजिंठा खोऱ्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। जामठी गावात ओढ्याला आलेल्या पुरात काही जनावरं गेली वाहून। जालना जिल्ह्यातील परतूर, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं। शेती पिकांचं मोठं नुकसान। धुळे जिल्ह्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका। कांदा आणि मक्याचं पीक भुईसपाट। बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट। शेतामध्ये गारांचा खच। नागपुरात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा। अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील जुना हिरपूर रोडवरील नाल्याचं पाणी शिरलं नागरिकांच्या घरात। नगरपालिकेनं नालेसफाई न केल्यानं नागरिकांना बसला फटका। धरणातील गाळ न्या आणि अनुदानही घ्या। राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आता कायमस्वरूपी राबवण्यात येणार। पहिल्यांदाच एप्रिलमध्ये देवगड हापूसचा तुटवडा। शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। कॅनिंगसाठी आंबा उरणारच नाही। संभाजीनगरात पडलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्याचा साठवून ठेवलेला कापूस भिजला। 2 पैसे मिळतील या आशेपोटी जमा केलेला कापूस गेला वाया। बाजार समिती निकालावरून धाराशिव जिल्ह्यात भाऊबंदकी पेटली। आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात रंगलं वाकयुद्ध। मुंबई शहर आणि उपनगरात 10 महिन्यात 4508 किलो प्लास्टिक जप्त। 58,05,000 दंड वसूल तर 34 जणांची पोलीस ठाण्यात तक्रार। पुण्यातील चांदणी चौकातील 2 सेवा रस्ते, 8 रॅम्प आणि 2 भुयारी मार्गांचं काम पूर्ण। लवकरच चांदणी चौकातील वाहतूक सुसाट होणार। राज्यातील एसटी स्थानकं होणार चकाचक। महामंडळानं घेतला खास मोहीम राबवण्याचा निर्णय। शिवशाहीच्या दरात शिवाईचा प्रवास। मे महिन्यापासून पुणे ते नाशिक, औरंगाबाद मार्गावर 14 शिवाई। बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास सवलत नाही। महसूल बुडत असल्यानं बेस्ट प्रशासनाचा निर्णय। अखेर मुंबई महापालिकेच्या निवृत्त शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू। तब्बल 3400 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ।